गणेश आणि नारळाची कथा. एकदा भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती, त्यांच्या 2 मुलांपैकी भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्यापैकी कोण अधिक ज्ञानी आणि प्रथम पूजेस पात्र आहे यावर चर्चा करत होते. शेजारीच असलेल्या गणेशाने त्यांचे संभाषण ऐकले आणि त्याला त्याची योग्यता सिद्ध करायची होती. भगवान श्री गणेश बुद्धी आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत रूप असल्याने ज्ञान मिळवण्याच्या शोधात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना एक ऋषी भेटले, ज्यांनी त्यांना एक दैवी फळ दिले, जे त्यांनी भगवान शिव आणि पार्वतीला त्यांच्या भक्ती आणि शहाणपणाचे प्रतीक म्हणून अर्पण करायचे होते. श्री गणेश फळे घेऊन घरी परतत असताना त्याला एक गरीब भुकेलेला ब्राह्मण भेटला, जो त्याच्याकडे अन्न मागू लागला. भगवान गणेशाने दयाळूपणे ब्राह्मणाला फळ अर्पण केले. हे जाणून घेतले की त्यांच्या पालकासाठी एक महत्त्वाचे प्रसाद आहे. तो प्रवास चालू ठेवत असताना भगवान गणेशाला एका नारळाचे झाड दिसले, ज्यावर वीज पडली होती आणि त्याची फळे जमिनीवर पडली होती. भगवान गणेशाने दिलेल्या दैवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचे ठरवले. जेव्हा भगवान श्री गणेशाने शिव आणि पार्वतीला नारळ अर्पण केले, तेव्हा ते त्यांच्या नम्रतेने आणि निस्वार्थतेने प्रसन्न झाले. भगवान गणेशाने सांगितले की त्याने गरीब ब्राह्मणाला दैवी फळ कसे दिले आणि त्याच्या जागी एक साधा नारळ दिला. भगवान शिव आणि पार्वतीने त्याच्या नम्रतेने आणि भक्तीने प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाईल आणि नारळ हे भगवान श्री गणेशाला एक पवित्र अर्पण मानले जाईल, असे घोषित केले. भगवान श्री गणेश आणि नारळाची कथा आपल्याला नम्रता, त्याग आणि दयाळूपणाचे महत्त्व शिकवते. हे आपल्याला स्मरण करून देते की खरे शहाणपण आणि ज्ञान भौतिक संपत्ती किंवा स्थितीतून नाही, तर इतरांप्रती दयाळूपणा आणि भक्ती यांच्या निस्वार्थ कृत्यामधून प्राप्त होते. हे शुद्ध अंतःकरणाने केलेल्या साध्या अर्पणाच्या महत्त्वावर देखील जोर देते, जे प्रामाणिकपणाशिवाय तयार केलेल्या विस्तृत अर्पणापेक्षा अधिक मोलाचे असते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.